प्रिंटएफ आपलं काल झालं होतं. तर सेम आपण प्रिंटएफ आणि स्कॅनएफ ह्या दोन गोष्टी आपण पाहतोय फक्त आता, विच इज युजफुल फॉर प्रोग्रामिंग. ठीक आहे. हा, तसं मी तुम्हाला काल प्रिंटएफ सांगितलं होतं. व्हॉट इज मीन बाय प्रिंटएफ? प्रिंटएफ हा आउटपुट स्टेटमेंट आहे. कशासाठी यूज करतो आपण प्रिंटएफ ला? इट इज यूज्ड टू डिस्प्ले समथिंग ऑन द स्क्रीन. म्हणजे आउटपुट जो तुम्हाला शो करायचा आहे, लाईक एखादा मेसेज तुम्हाला आउटपुटला शो करायचा. आउटपुट कुठे दिसत असतो ह्याचा? आउटपुट स्क्रीनवरती. म्हणजे काय बघा, सरळ कन्सेप्ट आहे. हा माझा सी प्रोग्राम आहे. लेट अस कन्सिडर दिस इज माय सी प्रोग्राम. सी प्रोग्राम आपण कशामध्ये लिहितोय? कशाचा वापर करतोय सध्या आपण? टर्बो सी. टर्बो सी हा काय आहे? दिस इज IDE. IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये आपण सी चा प्रोग्राम लिहित असतो, ज्याच्यामध्ये आपण सी चा प्रोग्राम कंपाईल आणि एक्झिक्यूट करत असतो. त्याला काय म्हणतो आपण? IDE. तर आपण कुठली IDE वापरतोय? टर्बो सी. समजते? तसंच टर्बो सी प्लस प्लस पण IDE आहे, डेव सी प्लस प्लस भरपूर आहे. ठीक आहे. आता जे काही आउटपुट आपल्याला दिसणार आहे ते आउटपुट आपल्याला इथं दिसणार आहे. दॅट इज ऑन दी डॉस ऑपरेटिंग सिस्टीम. जसं आपल्याला ब्लॅक स्क्रीन येते बघा आपल्या समोर, बरोबर आहे की नाही? मग त्या ब्लॅक स्क्रीन वरती आपल्याला आउटपुट दिसणार. ती ब्लॅक स्क्रीन म्हणजे काय असते? डॉस, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डॉस वरती आपल्याला काय दिसणार आहे? आउटपुट. आणि आपण आपल्या प्रोग्राम मध्ये इनपुट सुद्धा देत असतो. प्रोग्राम मध्ये काय देणार आहे आपण? इनपुट. आणि ते इनपुट आपण कशाचा वापर करून देणार? वी आर युजिंग इनपुट डिव्हाइस, दॅट इज व्हॉट? कीबोर्ड. आपण कशाचा वापर करणार आहे? कीबोर्डचा वापर करून आपण इनपुट देणार. तर हे आउटपुट जे शो करायचंय त्या आउटपुट साठी आपण कशाचा वापर करतोय? प्रिंटएफचा. कशाचा वापर करणार आपण? आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी प्रिंटएफ ह्या स्टेटमेंटचा आपण वापर करतो. सिमिलरली इनपुट देण्यासाठी प्रोग्राम मध्ये दुसरा एक स्टेटमेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज स्कॅनएफ. म्हणजे सी लँग्वेज मध्ये दोन स्टेटमेंटचा वापर केला जातो. एक स्कॅनएफ, ज्याचा वापर करून आपण सी प्रोग्राम मध्ये इनपुट घेऊ शकतो, आणि सी प्रोग्राम मधून जे काही मला आउटपुट शो करायचं आहे ते आउटपुट आपण कशाने शो करतो? प्रिंटएफ. समजलं इथपर्यंत? अजून एक सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज 2 + 2 = 4 ह्याचा प्रोग्राम करायचा. 2 + 2 = 4 म्हणजे ह्याच्यामध्ये दोन नंबर्स 2 आणि 2 हे काय झाले हो माझे? दिस 2 इज कॉल्ड ॲज इनपुट. ह्याला काय म्हणतो आपण? हे काय माझं? हे माझं आहे इनपुट आहे. बरोबर आहे की नाही? मग हा इनपुट मी कशाने देणार? स्कॅनएफचा वापर करून. आणि =4 हे 4 काय येणार आहे माझं? 4 हा येणार आहे माझा आउटपुट. हा आउटपुट कशाने येणार? प्रिंटएफने येणार. आउटपुट कशाने येणार? प्रिंटएफ. ते कसं आहे ते आज आपण पाहणार आहे. समजलं सर्वांना? अंडरस्टँड? बेटर अंडरस्टँड. समजलं सर्वांना? हे दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. इनपुट स्टेटमेंट आणि आउटपुट स्टेटमेंट. इनपुट साठी काय वापरतोय आपण? स्कॅनएफ. आणि आउटपुट साठी प्रिंटएफ. ओके. हा, आता हे जे व्हॅल्यूज आहेत 2, 2, 4 हे सर्व व्हॅल्यूज आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत असतो. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कशामध्ये करत असतो? व्हेरिएबल मध्ये. हे आहे पुढे आपण प्रत्येक पॉइंट सिलेबस मध्ये अजून होणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. आज प्रिंटएफ आणि स्कॅनएफ पाहूया, म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग सोपं जाईल. ठीक आहे. ओके, चला. प्रिंटएफ कशासाठी यूज करतोय आपण? इट इज यूज टू डिस्प्ले मेसेज ऑल व्हॅल्यूज ऑन दी स्क्रीन. मग प्रिंटएफचा वापर करून आपण मेसेज डिस्प्ले करू शकतो स्क्रीन वरती. मेसेज विल बी डिस्प्ले ऑन दी स्क्रीन. म्हणजे नुसतं मेसेज आपण देऊ शकतो किंवा मेसेज प्लस
व्हॅल्यूज. मग त्या व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी कशाचा वापर करतो आपण? फॉर्मॅट स्पेसिफायरचा वापर करत असतो. आता फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे ते आपण पुढे पाहूया. ठीक आहे. म्हणजे एखादा व्हेरिएबल ज्यावेळेस तुम्हाला आउटपुटला शो करायचा आहे, प्रत्येक व्हेरिएबलला सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर असतो. प्रत्येक व्हेरिएबलला काय असते सी लँग्वेज मध्ये? फॉर्मॅट स्पेसिफायर असतो. जसं फॉर एक्झाम्पल इंटिजर असेल, काय हो? इंटिजर असेल तर त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय असणार? %d. सपोज कॅरेक्टर टाईपचा व्हेरिएबल असेल तर त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय असणार? %c. सपोज फ्लोट टाईपचा व्हेरिएबल असेल तर त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय असणार? %f असणार. म्हणजे आणि हा इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट हे व्हेरिएबल्स आहेत. ह्या व्हेरिएबलच्या टाईप मध्ये काय असतात? तो इन दॅट वी विल गोइंग टू स्टोअर व्हॅल्यूज. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करत असतो. ठीक आहे. तर तो फॉर्मॅट स्पेसिफायर. आणि एस्केप सिक्वेन्सेस म्हणजे कशासाठी आहे? /n जर मी लिहिलो तर काय येणार माझ्या आउटपुट मध्ये? न्यू लाईन एंटर होणार. म्हणजे माझा आउटपुट हा नवीन लाईन वर येणार, सेकंड लाईन वर आउटपुट येणार. /t म्हणजे काय? टॅब म्हणजेच काय? 7 स्पेसेस. स्पेस असते ना आपल्या कीबोर्डवर, ते स्पेस मध्ये येणार आउटपुट. समजलं? कसं? फॉर एक्झाम्पल बघा इथे दिले. फॉर एक्झाम्पल प्रिंटफ वेलकम टू सी. हा काय दिलाय हो? मेसेज. दिस इज व्हॉट? दिस इज दी मेसेज. फक्त इथं मेसेज डिस्प्ले केलाय. काय मेसेज डिस्प्ले केलाय? वेलकम टू सी हा मेसेज डिस्प्ले केलाय. इथं काय केलंय बघा? प्रिंटफ ऍडिशन इज इक्वल टू, म्हणजे इथं ऍडिशन हा काय झाला? मेसेज झाला. इज इक्वल टू %d वापरलंय. %d म्हणजे एखाद्या इंटिजर व्हेरिएबल साठी हा मी वापरलोय. म्हणजे मी इंटिजर व्हेरिएबल मी डिस्प्ले करणार आहे, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. आणि त्या कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायचंय? तो व्हेरिएबल मी इथं दिलाय. कुठला व्हेरिएबल हो? ऍड. कुठला व्हेरिएबल? ऍड नावाचा व्हेरिएबल मी डिस्प्ले करतो. समजलं? किंवा तुम्ही फक्त व्हेरिएबल डायरेक्टली डिस्प्ले करू शकता, नो मेसेज. जसं इथं बघा प्रिंटफ %d हा काय? फॉर्मॅट स्पेसिफायर कुणासाठी आहे? हा सी साठी. म्हणजे सी ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. म्हणजे ज्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर आपण यूज केलाय त्या व्हेरिएबलचं नाव तुम्हाला इथं लिहायचंय. मग त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्या आउटपुट स्क्रीन वरती काय होणार आहे? डिस्प्ले होणार आहे. समजलं प्रिंटफचा उपयोग? इट इज यूज टू डिस्प्ले मेसेज as well as value of the variable on the screen. म्हणजे आपण स्क्रीन वरती एखादा मेसेज सुद्धा डिस्प्ले करू शकतो. त्याचबरोबर आपण स्क्रीन वरती एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले करू शकतो. आता मोर दॅन व्हेरिएबल्स पण डिस्प्ले करू शकता. जसं %d, मी अजून एक %d दिलं, %f दिलं. आणि मी जर इथं a, b, c लिहिलं म्हणजे काय? a हा म्हणजे काय असणार आहे माझं? सी. I will show you. मीन्स इंटिजर a, b असणार आहे. आणि त्याचबरोबर काय असणार आहे? फ्लोट सी. सी हा कुठल्या टाईपचा व्हेरिएबल असणार आहे? फ्लोट टाईपचा व्हेरिएबल असणार आहे सी. समजलं? म्हणजे ए बी हे काय? इंटिजर व्हेरिएबल आहेत म्हणून %d दिलंय मी. सी हा फ्लोट व्हेरिएबल आहे म्हणून काय दिलंय? %f. आणि हे सिक्वेन्स पण मॅटर करतंय. म्हणजे जसं %d आहे तर a हा माझा इंटिजरच पाहिजे. हा पण %d आहे तर b हा माझा इंटिजरच पाहिजे. आणि %f आहे तर c हा माझा फ्लोट पण पाहिजे. म्हणजे हे जे सिक्वेन्स आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हा सिक्वेन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. सिक्वेन्स जर चुकला ती लगेच काय येणार? एरर येणार. इट विल शो दी एरर्स. समजतंय? मी तुम्हाला I will show you the output also. ठीक आहे. We will open Turbo C. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हा, जसा हा काल आपण सिंपल ऍडिशनचा प्रोग्राम घेतला होता. ठीक आहे. आपण नवीन प्रोग्राम घेऊया.
चला, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट टू डू, हेडर फाइल्स इन्क्लूड करायचे आहेत ना आपल्याला. हॅश इन्क्लूड stdio.h, then hash include onio.h, then मग काय करायचंय, मेन फंक्शन आपला void main. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, नेक्स्ट आता आपण काय करूया, सिंपल आपण printf चा वापर करूया. printf, ठीक आहे, एक सिंपल मेसेज, वेलकम टू सी प्रोग्रामिंग. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी /n लिहितोय, बघा नीट लक्ष द्या, वेलकम टू सी प्रोग्रामिंग, आणि त्याच्यानंतर काय लिहितोय मी, /n. ठीक आहे, देन नेक्स्ट अजून एक मी printf लिहितोय, दिसतंय ना तुम्हाला. मुद्दामून व्हाईट करतोय म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी व्यवस्थित. देन नेक्स्ट printf, अजून एक मेसेज आपण प्रिंट करूया, सपोज ब्राइट करियर इन्फोटेक लातूर. ठीक आहे, अँड देन /n हा झाला. नेक्स्ट, ओके. नाव मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय इंटिजर टाइपचा, इंटिजर a इज इक्वल टू 10 व्हॅल्यू दिली आहे. देन वन मोर इंटिजर व्हेरिएबल b इज इक्वल टू 20. आता इंटिजर फ्लोट हे काय आहे त्याचं डिटेल मध्ये स्टडी आपण पुढे करणार आहे. ठीक आहे, पहिला चॅप्टर आपण सुरू करतोय ना, त्यावेळेस आपण व्यवस्थित सर्व गोष्टी आपण घेणार. आता फक्त तुमचा तुम्हाला प्रोग्रामिंग इन्व्हायरमेंट समजावं ह्यासाठी आपण प्रोग्राम्स घेतोय, 5-10 प्रोग्राम घेणार आहेत आपण. ठीक आहे, आणि मग आपण ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहेत आपण. ठीक आहे, फ्लोट फ्लोट म्हणजे आपण त्याच्यामध्ये डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 45.67, आणि एक कॅरेक्टर d इज इक्वल टू, त्याच्यामध्ये आपण अल्फाबेट स्टोअर करू शकतो a. ठीक आहे, आता हे 4 व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केले, 2 इंटिजर टाइपचे, एक फ्लोट टाइपचा आणि एक कॅरेक्टर टाइपचा. आता मला काय करायचंय, डिस्प्ले करायचंय. व्हॉट आय वॉन्ट टू डू, printf, आता मी डिस्प्ले करतोय. आता इथं मेसेज पण देतो मी, a इज इक्वल टू, म्हणजे इथं आपण देऊया, आपण असा मेसेज देऊया आपण, व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू, आता कुठला a चा टाइप कुठला आहे, हो इंटिजर आहे, म्हणून काय देणार मी, %d देणार. व्हॉट वी शुड डू, वी शुड गिव %d, कारण a चा टाइप हा काय आहे, इंटिजर आहे. व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू %d, कॉमा, कुठली व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे मला, a ची व्हॅल्यू काय होणार, हो डिस्प्ले होणार. व्हॉट इट विल डिस्प्ले, a, व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू %d, आणि a ची व्हॅल्यू काय होणार, डिस्प्ले होणार. मस्त आहे का नाही. सिमिलरली आय कॅन डिस्प्ले, आता बघू printf, आता मला डायरेक्ट मेसेज नाही द्यायचा, मी डायरेक्ट प्रिंट करतोय, %d हे b साठी आहे, पुन्हा %f हे फ्लोट साठी आहे, आणि %c हे कॅरेक्टर साठी आहे, कॉमा, b इंटिजर व्हॅल्यू, देन फ्लोट साठी कुठला व्हेरिएबल आहे c, आणि कॅरेक्टर साठी कुठला व्हेरिएबल आहे d. हे मी डिस्प्ले करतो. समजतंय का नाही. बघा काय काय केलंय आपण इथं, बघा ह्या printf मध्ये, पहिल्या printf मध्ये काय केलंय मी, व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू मी प्रिंट केली आहे, मेसेज पण दिलाय, काय मेसेज दिलाय, व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू %d. आता हा %d कुणाला मॅच होणार, हा %d मॅच होणार ह्या a सोबत. a हा इंटिजरच आहे ना, ओके आहे, म्हणजे कंपायलर काय करणार, a ची व्हॅल्यू 10 इथं प्रिंट होणार, म्हणजे %d च्या ऐवजी a ची व्हॅल्यू तो प्रिंट करणार. %d च्या ऐवजी कुणाची व्हॅल्यू प्रिंट करणार, a ची व्हॅल्यू. समजलं का नाही. सिमिलरली हिअर नेक्स्ट printf मध्ये काय दिले, %d, %f, %c, मेसेज काहीही दिला नाहीये मी, डायरेक्ट %d. तर हा चेक करणार कंपायलर, %d म्हणजे कॉमाच्या नंतर पहिला व्हॅल्यू कुठली आहे, b ही इंटिजर आहे का, आहे, %d इंटिजर मॅच झालं, तर b ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार 20. त्यानंतर एक स्पेस आहे, %f,
%f नेक्स्ट व्हेरिएबल सेकंड %f आहे. सेकंड व्हेरिएबलचं नाव काय सी, फ्लोटच आहे, मॅच झालं. काय येणार आउटपुटला 45.67. देन नेक्स्ट %c तिसरा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. तर थर्ड व्हेरिएबल कुठला आहे, डी आहे. बरोबर आहे. तर डी हा कुठल्या टाईपचा आहे बघा, कॅरेक्टर टाईपचा आहे. %c मॅच होणार आउटपुटला काय येणार, ए येणार. समजलं सर्वांना. दिस इज सिंपल प्रोग्राम ऑफ प्रिंटएफ. ह्याच्यामध्ये सर्व प्रिंटएफ चे आले. आपण सेव्ह करूया हा प्रोग्राम. दिस इज व्हॉट printf.c. ठीक आहे. सर पहिले काय करायचंय, मग कंपाईल प्रोग्राम कंपाईल करायचा असतो. सेव्ह कसा करतो आपण, Alt F सेव्ह दाबतो. शॉर्टकट की आहे F2. देन कंपाईल, इथं कंपाईल ऑप्शन आहे, Alt F9 शॉर्टकट की. ह्याने दाखवते काही एरर्स आहेत का. बघा 4 एरर्स आले. कुठले एरर्स आहेत बघूया. बघा काय म्हणते, डिक्लेरेशन नॉट अलाउड हिअर. ठीक आहे. ओके, लेट अस सी. म्हणजे असं का आलंय, कारण वरती प्रिंटएफ मध्ये बघावं लागेल काही चुकलंय का. प्रिंटएफ, ओके, ओके. ह्याला आपण सुरुवातीला डिक्लेअर करूया. नाउ वी विल कंपाईल. नो एरर्स, नो वॉर्निंग. असं का आलं, कारण जनरली सी मध्ये जे व्हेरिएबल डिक्लेरेशन असते ते आपण स्टार्टिंगला करतो. ठीक आहे. आणि डिपेंड्स ऑन युअर कंपायलर. जर तुम्ही देव C++ कंपायलर वापरत असाल तर काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. नाउ वी विल एक्झिक्यूट द प्रोग्राम. प्रोग्राम एक्झिक्यूट साठी कशामध्ये जायचंय, रन मध्ये, अँड देन कंट्रोल F9. देन इट विल शो दी आउटपुट. बघा तुमच्या समोर ब्लॅक स्क्रीन आली आहे. पहिलं काय आउटपुट आहे, वेलकम टू सी प्रोग्रामिंग. हा पहिल्या प्रिंटएफचा मेसेज आला. देन नेक्स्ट प्रिंटएफचा मेसेज, ब्राईट करियर इन्फोटेक लातूर. देन नेक्स्ट बघा, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू आपण प्रिंट केलं होतं %d. ए ची व्हॅल्यू प्रिंट झाली. मग बी ची व्हॅल्यू 20, सी ची व्हॅल्यू 45 डेसिमल पॉइंट, आणि डी ची व्हॅल्यू हा कॅरेक्टर व्हेरिएबल होतं त्याच्यामध्ये ए दिलं होतं. तर डी ची व्हॅल्यू काय आली, ए आली. समजलं का नाही. समजतंय का. हॅलो हॅलो सर. हा बोला. सर ते प्रिंटर्सच्या मध्ये मेसेज टाकल्यावर लास्टला स्लॅश एन का टाकतो. स्लॅश एन हे न्यू लाईन ला टाकतो आपण. दाखवतो आता. बरं, हे स्ट्रीम दिसते का तुम्हाला. हे पण स्ट्रीम खूप छोटी होती. छोटी होती का. ओके. हा, हे जे स्लॅश एन आहे ना, हे स्लॅश एन असते न्यू लाईन साठी. जसं बघा, वेलकम टू सी प्रोग्रामिंग आपण दिलंय, बरोबर. त्याच्यानंतर माझ्या आउटपुट मध्ये मी तुम्हाला आउटपुट दाखवतो. बघा आउटपुट जर तुम्ही पाहिलात, वेलकम टू सी प्रोग्रामिंग नंतर न्यू लाईन वर ब्राईट करियर इन्फोटेक आलंय. बरोबर आहे की नाही. आधीचा पण आउटपुट तुम्हाला शो करतोय. आपण एक फंक्शन वापरूया, CLR दॅट इज व्हॉट, क्लिअर स्ट्रीम. क्लिअर स्ट्रीम मध्ये काय होते, आधीचं पूर्ण क्लिअर होऊन जाईल आउटपुट. आता बघा, वेलकम टू सी प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट जो माझा आउटपुट आहे, न्यू लाईनला आले की नाही ब्राईट करियर इन्फोटेक. हे का आलंय, बिकॉज ऑफ स्लॅश एन. कारण आपण स्लॅश एन चा वापर केलाय.
जर तुम्ही स्लॅश एन नाही केला असता वापर, तर वेलकम टू सी प्रोग्रामिंग नंतर कंटिन्युअस ब्राईट करिअर इन्फोटेक लातूर असा मेसेज आला असता, कंटिन्यू मेसेज आला असता. समजतंय? आता बघा, जसं मी काय करतो ह्याच्यामध्ये, स्लॅश एन च्या ऐवजी इथं स्लॅश टी वापरतो. स्लॅश टी म्हणजे काय हो? टॅब. कंपाईल केले पहिले, देन एक्झिक्यूट. आता बघा, वेलकम टू सी प्रोग्रामिंग, टॅब म्हणजे 5 to 7 स्पेसेस. बघा, स्पेस आले अँड देन ब्राईट करिअर इन्फोटेक लातूर, त्याच्यानंतर मी स्लॅश एन दिलं, पुन्हा न्यू लाईनला व्हॅल्यू ऑफ ए आर. समजलं? स्लॅश एन दिलं तर न्यू लाईन येईल, स्लॅश टी चा वापर केला तर कीबोर्डवर जे टॅब असते ना, म्हणजे 5-7 स्पेसेस, तेवढे स्पेसेस देणार. समजलं सर्वांना? अंडरस्टँड? तर हे सिंपल प्रिंटएफचा असा यूज होतो. ह्याच्यामध्ये अजून काही कुणाला डाऊट आहे का? बघा, प्रिंटएफ मध्ये मी सर्व घेतले, फक्त मेसेज डिस्प्ले केलाय आपण पहिल्या 2 प्रिंटएफ मध्ये. तिसऱ्या प्रिंटएफ मध्ये आपण मेसेज प्लस व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे. बघा, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू मेसेज आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू दोन्ही. आणि चौथ्या प्रिंटएफ मध्ये आपण फक्त व्हेरिएबल्स प्रिंट केलोय, मेसेज काहीही प्रिंट केलेलं नाही. समजतंय? आणि व्हेरिएबल साठी हे फॉर्मॅट स्पेसिफायरचा वापर आपण करतो. हे पुन्हा डिटेल मध्ये आहे तुम्हाला. ठीक आहे? ओके, सो दिस इज ऑल अबाउट प्रिंटएफ. ओके, नाउ नेक्स्ट वी विल सी स्कॅनएफ. आता जसं प्रिंटएफ आहे तसंच आपण स्कॅनएफचा वापर बघूया. की स्कॅनएफचा वापर आपण कसं करतो. प्रिंटएफचा वापर आपण आउटपुट साठी यूज करतो. सिमिलरली स्कॅनएफचा वापर कशासाठी यूज करतो आपण, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं. स्कॅनएफ इज यूज टू रीड द डेटा एंटर्ड बाय युजर युजिंग कीबोर्ड. म्हणजे आपण आपल्या प्रोग्राम मध्ये इनपुट घेण्यासाठी कशाचा वापर करत असतो? आपण स्कॅनएफचा वापर करतो. त्यासाठी आपण स्कॅनएफचा यूज करतो आपण आपल्या प्रोग्राम मध्ये इनपुट घेण्यासाठी. टू टेक द इनपुट फ्रॉम युजर वी विल यूज स्कॅनएफ. आपण कशाचा वापर करणार आहे? स्कॅनएफचा. तर स्कॅनएफचा सिंटॅक्स काय? सेम आहे बघा. कंट्रोल स्ट्रिंग, इथं काय वापरायचं आहे आपल्याला? एम्परसेंड ऍड्रेस सिम्बॉल वापरायचा आहे. कशाचा? ऍड्रेस ऑफ हा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल वापरतो आपण. आणि कंट्रोल स्ट्रिंग मध्ये फक्त फॉर्मॅट स्पेसिफायरचा उल्लेख करायचा. ह्याच्यामध्ये मेसेज वगैरे काही नाही, कारण इनपुट घ्यायचंय ना तुम्हाला. म्हणजे फॉर्मॅट स्पेसिफायरचा यूज करणार आपल्याला. अंडरस्टँड? विल यूज फॉर्मॅट स्पेसिफायर. म्हणजे इंटिजर व्हेरिएबल जर इनपुट घ्यायचा असेल, तुम्हाला कुठल्या टाईपची व्हॅल्यू इनपुट घ्यायची आहे, इंटिजर असेल तर %d चा वापर करा, कॅरेक्टर असेल तर %c चा वापर करा, फ्लोट असेल तर %f चा वापर करा. आणि त्याच्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला इथं ऍड्रेस ऑपरेटरचा वापर करायचा. आता ऍड्रेस ऑपरेटरचा वापर का करतो आपण पाहूया आपण. ओके, लेट अस सी. बघा, हे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. %c कॅरेक्टर, %d इंटिजर आणि %f फ्लोट. सध्या हे 3च लक्षात ठेवा तुम्ही, बाकीचे आपण पुढे घेणार आहे. ठीक आहे? आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. जसं मी इथं लिहितोय स्कॅनएफ, सपोज %d then %c and then %f. म्हणजे काय? %d हा इंटिजर व्हेरिएबल असायला पाहिजे. सपोज तो ए आहे तर ऍड्रेस ऑफ ए, कॉमा ऍड्रेस ऑफ बी, कॉमा ऍड्रेस ऑफ सी. आता ह्याच्यामध्ये काय असणार? ए हा माझा इंटिजर व्हेरिएबलच असायला पाहिजे. ए हा कुठल्या टाईपचा व्हेरिएबल पाहिजे मला? इंटिजर. त्याच्यानंतर बी हा कुठल्या टाईपचा व्हेरिएबल पाहिजे? कॅरेक्टर. कॅरेक्टर बी आणि फ्लोट सी.
हे सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट असते. %d म्हणजे पहिला जो व्हॅल्यू आहे व्हेरिएबल आहे तो इंटिजरच पाहिजे, बघा ए दिले. %c म्हणजे दुसरा व्हेरिएबल हा कॅरेक्टरच पाहिजे, म्हणून बघा कॅरेक्टर बी दिले. आणि %f म्हणजे थर्ड व्हेरिएबल आहे तो फ्लोटच पाहिजे. म्हणजे आपण तिन्ही व्हॅल्यूज इनपुट करून घेणार. आणि ऍड्रेस का बरं वापरतो आपण? कारण कॉम्प्युटरमध्ये कुठलीही व्हॅल्यू ही मेमरीमध्ये स्टोअर होत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे मेमरी म्हणजे अशी असते, अशा मेमरीमध्ये आपण काय करत असतो, व्हॅल्यूज स्टोअर करत असतो. %d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू आहे, सपोज 10 असेल, हे कॅरेक्टर व्हॅल्यू आहे ए आणि फ्लोट व्हॅल्यू असेल सी, बरोबर. फ्लोट व्हॅल्यू सपोज 10.25 आणि प्रत्येक ह्याचा एक ऍड्रेस असतो. सपोज ह्याचा ऍड्रेस आहे 1000, ह्याचा ऍड्रेस आहे 1001, ह्याचा ऍड्रेस आहे 1002. हे ऍड्रेस कोण सांगते? तर ऍड्रेस सांगते. एक लक्षात ठेवा, एवढा डीप मध्ये जायची गरज नाही तुम्हाला, इट इज मेमरीच्या पार्ट मध्ये. ऍड्रेस हे काय सांगते, तर ऍड्रेस ऑपरेटर हा त्या व्हेरिएबलला मेमरीमध्ये स्टोअर करतो, बस एवढं लक्षात ठेवा. ऍड्रेस हा त्या व्हेरिएबलचा मेमरी लोकेशन सांगतो आणि आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. समजते? सो दिस इज ऑल अबाउट स्कॅनएफ. खूप सोपं आहे. स्कॅनएफ मध्ये तुम्ही फक्त इनपुट घेताय, त्याच्यामुळे मेसेजचा वगैरे काहीही संबंध नाही. मेसेजचा काहीही संबंध नाही. स्कॅनएफ मध्ये इनपुट घेतोय फक्त मी. यू हॅव टू स्पेसिफाय हिअर फॉर्मॅट स्पेसिफायर. कुठला इनपुट घ्यायचंय त्या व्हेरिएबलचा फॉर्मॅट स्पेसिफायर आणि कॉमाच्या नंतर त्या व्हेरिएबलचं नाव द्यायचंय, बस दॅट्स इट. एवढंच द्यायचंय तुम्हाला स्कॅनएफ मध्ये. समजलं सर्वांना? तर पहा, ओके. जसं आपण आता टाइम आहे ना अजून, एक सिंपल प्रोग्राम घेऊया. ऍश इन्क्लूड stdio.h hash include conio.h then void main. एक इंटिजर a, b, c दोन नंबरची ऍडिशन घेऊया आपण. एक मेसेज देतोय मी printf एंटर 2 नंबर्स म्हणून मी एक मेसेज देतो इथं. 2 नंबर युजर एंटर करेल ते मी स्कॅनएफ करून घेतोय. म्हणजे रीड %d दोन्ही इंटिजर व्हॅल्यू आहेत ना माझ्या. आणि पहिला इनपुट जो आहे, पहिला नंबर मी रीड करून घेणार ऍड्रेस ऑफ ए, दुसरा ऍड्रेस ऑफ बी. म्हणजे पहिला जो नंबर युजर एंटर करेल तो कशामध्ये जाणार? ए व्हेरिएबल मध्ये. दुसरा नंबर जो एंटर करेल युजर तो कशामध्ये जाणार? बी मध्ये. आणि त्याच्यानंतर सी इज इक्वल टू ए प्लस बी and then printf मध्ये मेसेज ऍडिशन इज इक्वल टू %d, c. म्हणजे ऍडिशन इज इक्वल टू कशामध्ये ऍडिशन आहे माझी? सी मध्ये. ते ऍडिशन मी काय केलं इथं सिंपल डिस्प्ले केलं. सेव्ह करतो प्रोग्राम मी. add.c. ठीक आहे. बघा सिंपल 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत आपण, इंटिजर ए बी सी. एक मेसेज दिलाय प्रिंटएफ मध्ये. काय मेसेज दिलाय मी? एंटर 2 नंबर्स किंवा 2 नंबर एंटर कर. ते 2 नंबर मी स्कॅनएफ मध्ये रीड केलोय. %d पहिला नंबर ऍड्रेस ऑफ ए म्हणजे ए मध्ये जाणार. पहिला नंबर हा ए मध्ये स्टोअर होणार, दुसरा नंबर हा बी मध्ये स्टोअर होणार. सी इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजे सी मध्ये ए आणि बी ची ऍडिशन होणार. आणि printf ऍडिशन इज इक्वल टू %d, c म्हणजे काय होणार? ऍडिशन ही माझी डिस्प्ले होणार. पहिले कंपाइल करूया आपण. नो प्रॉब्लेम. इथं क्लिअर स्क्रीन देऊया म्हणजे आधीचा आउटपुट काही दिसणार नाही. क्लिअर स्क्रीन हे नेहमी पहिल्या प्रिंटएफच्या आधी द्यायचा असतो. नाउ रन. बघा काय आलाय मेसेज? एंटर 2 नंबर्स. मी एंटर करतोय, सॉरी 10 आणि 20. माझ्याकडनं नमलॉकचे प्रेस झाले. ठीक आहे. एंटर 2 नंबर्स 10 स्पेस 20. म्हणजे पहिला नंबर मी एंटर केला 10, तो कशामध्ये जाणार? ए मध्ये आणि 20 बी मध्ये.
बघा ऍडिशन इज इक्वल टू काय आले 30. ही ऍडिशन कशामधली आली सी मधली. समजलं सर्वांना. हे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. आता या प्रिंटएफ स्कॅनएफ वर आपण 5-6 प्रोग्राम घेणार आणि आपल्या सिलेबसला मग आपण सुरू करणार सिलेबसला. ठीक आहे. अजून सिलेबस नाही सुरू झाला. सिलेबसचाच पार्ट आहे हा. पहिल्याच चॅप्टर मध्ये आहे हे सर्व तुम्हाला. पण प्रोग्रामिंगची हॅबिट होण्यासाठी आपण पहिले प्रोग्राम्स घेतोय. ठीक आहे. स्नॅपशॉट काढून घ्यायचं म्हणजे तुम्हाला प्रोग्राम करायला सोपं जाईल. घेतलं स्नॅपशॉट.